सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद. जरा सर्दी झालेली आहे. जे आता बोगस मतदान झालेलं आहे आणि आता या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 53% काही 0.7 असं काही मतदान झालेलं आहे. म्हणजे 47% किंवा 46% लोकांनी मतदान केलेलं नाही. ज्यांनी केलेलं नाही आहे तर माझं या शासनाला म्हणणं आहे, निवडणूक आयोगाला म्हणणं आहे, शासनाला म्हणणं आहे की हे जे लोकांनी मतदान केलं नाही त्यांचं नाव राहतात. ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं तिथं लिहिलेलं राहते नाव. ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना 1-1 महिन्याची सजा द्यायची. 1-1 महिन्याची जेल त्यांना, जे मतदान करतील नाही. तुम्हाला जो एवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, तो पुरेपूर तुम्ही त्याचं पालन का करत नाही, हा त्यांना प्रश्न विचारायचा शासनाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे मतदान करत नाही आणि गावागावामध्ये काय झालेलं आहे, ज्या काही मुलीचे लग्न झालेले आहेत ते त्यांच्या गावाला नांदायला गेलेले आहेत, पण गावातलं जे राजकारण असते ना तेव्हा ते हजर होतात. त्यांनी इथं याचं काम नाही. त्यांच्या गावचं इलेक्शन कार्ड काढायचं आणि त्यांनी गावागावामध्ये तशा ज्या मुली येत असतील मी त्यांचं चेक करणार नंतर की तिथलं जर वोटिंग कार्ड निघलं आणि इथलं जर इथल्या या गावामध्ये जर वोटिंग कार्ड निघलं ज्या गावच्या आहे त्या प्रॉपर, त्यांना मी आतमध्ये टाकणार, पूर्ण कागदपत्र जमा करणार त्यांच्या गावात जाऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला हे जे सर्वच गोष्टीचा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा. आपल्याला कोणाचा आशीर्वाद बी नको चुकीचा आपल्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.